ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। 3 आमदारांसह किशोरी पेडणेकर भेटीला। कालच शिंदेंच्या दालनात शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा। 2 दिवसात 2 भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये 15 मिनिटं चर्चा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबतही खलबत। बैठकीचं कारण मात्र गुलदस्त्यात। शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा, तर सगळे खासदार पवारांसोबत। स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या, बजरंग सोनवणेंचे खडेबोल। राज्यातील पूरस्थितीवरून विधानसभेमध्ये जोरदार राडा। भास्कर जाधवांनी पूरस्थितीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर गोंधळ। आदित्य ठाकरे आणि अतुल भातखळकर यांच्यात हमरीतुमरी। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण। आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे विरोधात तब्बल 18 गंभीर गुन्हे। सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या 3 गुन्ह्यांचा समावेश। म्हात्रेला हजर करण्याचे कोर्टाचे आदेश। डेक्कन क्वीन्ससह अनेक गाड्या उद्यापासून 17 जुलैपर्यंत रद्द। डेक्कन एक्सप्रेस, मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस यासह आणखी काही गाड्या धावणार नाहीत। भूस्खलनाचा रेल्वे प्रवाशांना फटका। अपडेट्ससाठी NTES ॲप वापरण्याचं आवाहन। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ। पावसाच्या सरींमुळे बळीराजा मात्र सुखावला। राज्यात समान नागरी कायद्याच्या हालचालींना वेग। मुख्यमंत्री फडणवीसांकडून 7 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची घोषणा। हिवाळी अधिवेशनात कायदा आणण्याची तयारी। मुंबईच्या दहिसर पूर्वमध्ये FDAची मोठी कारवाई। नावाजलेल्या कंपन्यांच्या दूध पिशव्यांमध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 500 लिटर भेसळयुक्त दूध जप्त, एकाला अटक। आळंदी आणि देहूतून निघालेला भक्ती सोहळा पुण्यामध्ये दाखल। ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं पुणे नगरी दुमदुमली। दोन्ही पालख्यांचा पुण्यात 2 दिवस मुक्काम।